टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पाकिस्तानसाठी जासूसी करत असलेली ज्योती मल्होत्रा सध्या अटकेमध्ये आहे। मात्र ती मुंबईमध्ये आल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे। मुंबईमध्ये लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या दोन्ही ठिकाणी तिने भेट दिल्याचे व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि सप्टेंबर 2023 मध्ये हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवरती तिने अपलोड केलेला होता। त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचाली आता संशयास्पद मानल्या जात आहेत आणि ज्या ज्या गर्दीच्या ठिकाणी किंवा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी तिने भेटी दिलेल्या आहेत त्या सगळ्या अनुषंगाने तपास सुद्धा केला जातोय। ज्योती मल्होत्रानं मागच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानमधल्या ISI किंवा इतर जे काही संघटना आहेत त्यांच्यासोबत आणि गोपनीय माहिती भारतातली शेअर केल्याचा आरोप आहे। लष्करासंदर्भातली माहिती असेल किंवा मग की VIP ठिकाणं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत, तिथल्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ या स्वरूपातली अत्यंत संवेदनशील अशी माहिती जी आहे ती ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे आणि तिच्या चौकशीमधून आता अनेक खुलासे होत आहेत। सप्टेंबर 2023 मध्ये ज्योती मल्होत्रा ही मुंबईच्या दौऱ्यावरती आलेली होती आणि तिनं ऐन गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजासारख्या परिसरामध्ये व्हिडिओ बनवलेले होते आणि अत्यंत गर्दीचा असणारा, वर्दळीचा असणारा हा सगळा परिसर जो आहे त्या सगळ्या परिसरातलं चित्रीकरण करून तिने तिच्या यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे। मात्र या व्हिडिओमध्ये असणारा कंटेंट तिनं पाकिस्तानसोबत शेअर केलेला आहे का या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे। गणेशोत्सवाच्या काळात ज्योती मल्होत्रा बोरिवलीमध्ये मुक्कामास होती आणि बोरिवलीमधून ती ट्रेननं दादरमध्ये आलेली होती। दादरवरून तिनं पुन्हा एक ट्रेन बदलून करी रोड स्थानकापर्यंत आली आणि तिथून ती चालत या लालबागच्या राजा परिसरामध्ये आली। त्याचबरोबर मुंबईचा राजा असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा गणपतीच्या परिसरामध्ये सुद्धा तिचा वावर होता। तिनं सगळे व्हिडिओ तयार केलेले होते, गर्दीचे व्हिडिओ असतील किंवा गणपती बाप्पाचे व्हिडिओ असतील ते सुद्धा आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेले होते आणि त्यानंतर आत्ता तिच्या अटकेनंतर या सगळ्या व्हिडिओच्या अनुषंगानं कसून चौकशी केली जाते। ATS असेल किंवा NIA कडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा केली जात आहे। हरियाणामध्ये असणारी ज्योती मल्होत्रा ज्या ज्या ठिकाणी गेलेली आहे त्या ठिकाणी तिने रेकी करण्याच्या उद्देशाने हे सगळे व्हिडिओ बनवलेले होते का आणि हे सगळे व्हिडिओमध्ये असणारा जो कंटेंट आहे तो पाकिस्तानसोबत तिने शेअर केलेला आहे का या सगळ्या अनुषंगाने सध्या चौकशी केली जाते। त्यामुळे मुंबईमध्ये जवळपास 3 ते 4 वेळा येणारी ज्योती मल्होत्रा लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या सगळ्या परिसरामध्ये गणेशोत्सवात फिरलेली होती। त्याचबरोबर इतर काही पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सुद्धा ज्योती मल्होत्राचा वावर जो होता तो होता आणि त्यामुळे या सगळ्या ठिकाणी भेटी देण्याच्या अनुषंगानं ज्योती मल्होत्राने जे व्हिडिओ तयार केलेले होते सगळ्या व्हिडिओकडे संशयास्पद नजरेनं पाहिलं जातं आणि तिची या सगळ्या अनुषंगानं चौकशी सुद्धा केली जाते। कॅमेरामन मनीष विचारेसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।